नमस्कार. स्नेहांकित हेल्पलाईनच्या वतीने आपलं सर्वांचं मी स्वागत करते. मी तुम्हाला 2-3 मिनिटात स्नेहांकित हेल्पलाईनची माहिती देते. स्नेहांकित हेल्पलाईनची संस्था 2001 मध्ये सुरू झाली आणि ह्याचं मुख्य ध्येय होतं विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करण्यासाठी ही संस्था सुरू केली गेली. शाळेत आपल्याला सर्वांना पुस्तकं ब्रेलची मिळतात वाचायला, अभ्यासाला, पण पुढच्या शिक्षणासाठी ही पुस्तकं नसल्यामुळे आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागायचं. मी आता तुम्हाला त्या काळातल्या बद्दल सांगते. त्या काळात मी सुद्धा ब्रेल पुस्तकांवरून अभ्यास केला, पण ब्रेल पुस्तकं 8 जणांमध्ये एक कॉपी असायची आणि ती कॉपी सगळ्यांनी जसा जसा वेळ मिळेल आणि कोणाला कधी वेळ त्यानुसार आम्ही एकमेकांना सांगत असू की बाबा आता मी वाचणार आहे पुस्तक, मी अभ्यास करणार आहे, तर तू माझं झालं की ही कॉपी तू अभ्यासाला सुरू कर. असे अनेक अडचणी येत होत्या आणि ही जी अडचण लक्षात घेऊन ही कमीत कमी आपल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहणं ही जी अडचण होती ती आम्ही दूर करण्याचा प्रयत्न केला आणि ऑडिओ बुक्स हा आमचा मोठा प्रोजेक्ट आहे. मला वाटतं तुम्हाला सर्वांना हा प्रोजेक्ट अगदी माहितीचा आहे, कारण बरेच विद्यार्थी आमच्याकडनं पुस्तकं ऑडिओ रूपांतरण करून घेतात आणि हा प्रोजेक्ट इतका प्रसिद्ध झाला की सगळ्यांकडे ही माहिती पोहोचली आणि जवळजवळ सगळ्या विद्यापीठांची पुस्तकं आपल्याकडे रेकॉर्ड केली गेली जातात. त्याप्रमाणे ब्रेल पुस्तकं 10वी, 11वी, 12वीची पुस्तकं सुद्धा आम्ही ब्रेल मध्ये करू लागलो. नंतर कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर आमचं आहे, तिथे आम्ही कम्प्युटर ट्रेनिंग करतो मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी किंवा कोणीही. नंतर आम्ही विद्यार्थी हे लक्षात न घेता सगळ्यांसाठी आम्ही ह्या सुविधा उपलब्ध करू लागलो. तर आता संबंध देशभरात सगळीकडे आमची ही सुविधा पोहोचते. सगळीकडून आम्हाला मागणी येते ऑडिओ बुक्सची आणि ब्रेल पुस्तकांची. अवांतर पुस्तकं सुद्धा आपण करू लागलो आणि त्याची सुद्धा मागणी येऊ लागली. बरेचसे वर्कशॉप्स, वेगवेगळ्या विषयांवर वर्कशॉप्स आम्ही घेतो. होम मॅनेजमेंट आहे, एलईडी बल्ब्स कसे बनवायचे, आता त्याचं आपण सत्र करणार आहोत. सागर पाटील बोलवलेला आहे आपण आणि ते आपल्याला समजावून सांगतील. नंतर आमचा रेसिडेन्शियल कॅम्प असतो, निवासी शिबिर. दर एप्रिलमध्ये 1 आठवड्याचं शिबिर असतं आणि तिथे वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या भागातली मुलं येऊन या शिबिरात भाग घेतात. बरं, आता आपण आपल्या मूळ विषयावर जाऊया. प्रोफेसर तेजस्विनीला मी खूप वर्षापासून ओळखते, म्हणजे शाळेत असल्यापासून ओळखते आणि मला खरंच तिचं कौतुक वाटतं आपल्याला सगळ्यांनाच की मराठी मीडियम मधली मुलगी इंग्लिश लिटरेचर घेऊन एम ए करते आणि एम ए नाही तर एमफिल तिने केलेला आहे. कधी कधी मला प्रश्न पडतो की अरे एमफिल पर्यंतही पोहोचलेली पीएचडी का नाही हिने केलं, तर आपण तिच्याच तोंडून उत्तर ऐकायची की पीएचडी का नाही केलं, मग तिने अभ्यास कसा केला, मराठीतून इंग्लिश मध्ये कशी पोहोचली ती. तर या सगळ्यांची उत्तरं, या सगळ्यांची माहिती आपण तेजस्विनीकडून ऐकणार आहोत. सध्या ती भारत इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवते. तिने सोमया कॉलेजमध्ये सुद्धा शिकवलेलं आहे आणि एवढंच नाही तर ती इंग्लिश मधून मराठीमध्ये ट्रान्सलेशन सुद्धा करते. तर तेजस्विनी, तुझं मी मनापासून स्वागत करते. थँक्यू ताई. आणि आपण सुरू करूया आपलं सत्र. बरं, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सुरू करायचंय आपण. ऑल राईट. परिताई आणि स्नेहांकितची टीम आणि माझे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी जेवढे आहेत, व्हेरी गुड मॉर्निंग टू ईच अँड एव्हरी वन. ओके. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मनापासून अभिनंदन. सगळेजण 10वी 12वीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आज तुम्ही अतिशय महत्वाच्या अशा टप्प्यावर येऊन ठेपलेला आहात जिथे तुम्हाला चॉईसेस करायचे, निवड करायचे. त्यामुळे 10वी आणि 12वीचा टप्पा एवढ्यासाठीच महत्वाचा असतो की ह्याच्यानंतर आपल्याला एक चॉईस करायचा असतो. 10वी पर्यंत काही चॉईस नसतो, आपण शाळेत सरळ 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 शिकत जातो. पण आता हा अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचा टप्पा आहे ज्याच्यामध्ये तुमच्या आता जे तुम्ही निर्णय घेणार आहात आयुष्यात, त्याच्यामुळे तुमच्या पुढच्या आयुष्यावर ज्याला दूरगामी परिणाम म्हणतात, म्हणजे मी म्हणते लॉंग टर्म इम्पॅक्ट जे होणार आहेत ते तुमच्या आयुष्यावरती होणार आहेत. म्हणून आता परिताईंनी ही अशी ऑनलाईन मीटिंग आपली सगळ्यांची छोटीशी अरेंज केली की हे जे लॉंग टर्म परिणाम आहेत ते चांगले कसे होतील, त्याच्यासाठी आजचा हा सगळा परिताईंनी आणि स्नेहांकितनी मिळून हा खटाटोप केलेला आहे. तर ह्याचा यू शुड मेक द बेस्ट आउट ऑफ इट. म्हणजे जे तुम्हाला ह्याच्यातनं बेस्ट घेता येईल आणि त्याच्या पुढे जाऊन जे बेस्ट निर्णय तुम्हाला घेता येतील ते तुम्हाला ह्याच्यातनं घ्यायचे. ओके. सो
आपण योग्य चॉईसेस कधी करू शकतो? जेव्हा आपल्याला योग्य माहिती मिळते तेव्हा आपण योग्य चॉईसेस करू शकतो. किती वेळा आपल्याला माहितीच नसते. म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजला गेलो 10वीत ना 11वीत, तर कॉलेजचा फॉर्म आला, आम्ही तो भरला, काही माहित नव्हतं की हा विषय म्हणजे काय आहे, तो विषय पुढचा म्हणजे काय. काही नाही, कॉलेजने ऑप्शन्स दिलेत. ओके, इकॉनॉमिक्स और सोशोलॉजी. इकॉनॉमिक्स काय माहित नाही, सोशोलॉजी काय माहित नाही, चलो टिक, सोशोलॉजी. काही नाही, अशा प्रकारे आम्ही केलं अँड स्टील इट वर्क. पण आता तुम्हाला सांगायला जर कोणी अवेलेबल असेल तर तुम्ही त्याचा बेस्ट उपयोग करून घ्या. आणि मी तर सजेस्ट करेन, ज्यांना अनम्यूट करून स्वतःच स्वतः बोलता येतंय लगेच, त्यांनी, मी तुम्हाला सांगितल्याबरोबर लगेच तुम्ही प्रश्न विचारा. आय विल टेल यू, लाईक मी तुम्हाला विचारेन की आता इथे तुम्हाला काही विचारायचंय का, इथपर्यंत काही डाऊट्स आहेत का, तर लगेच तुम्ही अनम्यूट करा आणि तुम्ही प्रश्न विचारू शकता. तुमच्यापैकी कोणाला जर स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं असेल तर 1-2 मिनिटात मी तुम्हाला सांगते, ते पण तुम्ही करू शकता. ओके. म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला काय आवडतं, काय येतं तुम्हाला, काय तुम्हाला नाही आवडत. मग त्या अनुषंगाने आपण पुढे पुढे बोलत जाऊ. आपण गप्पा मारणार आहे इथे. मी काही खूप मोठी एक्सपर्ट तुम्हाला सांगणार नाहीये. तुम्ही ट्रीट मी ॲज युअर फ्रेंड. म्हणजे तुम्ही मला बिंदास क्वेश्चन्स विचारू शकता. तर आतापर्यंत मी काय सांगितलं की 10वी आणि 12वी संपल्यानंतर आपण जे चॉईसेस करतो, ज्या निवडी करतो, त्याचा आपल्या आयुष्यावर खूप दूरगामी असा परिणाम होतो. आणि म्हणून आता योग्य निवड करणं गरजेचं आहे. हं? म्हणून आता चॉईसेस जे करायचे ते केअरफुली करायचे. आता कसं, आता आपण विषयांबद्दल वेगळ्या वेगळ्या बोलणार आहोत. पण एक तुम्हाला मी सांगते की 10वी नंतर तुम्ही 11वीत गेलात आणि काही विषय निवडलेत. कधी कधी कॉलेज तुम्हाला अशी सुविधा देतं की आता तुम्ही हे विषय चेंज करू शकता, तुम्हाला नको असेल ते 1 महिन्यात वगैरे असं. आणि जरी ते दिले नाही आणि तुम्हाला ते करावे लागले, तरी 12वी झाल्यानंतर पण तुम्ही ते विषय सोडून पूर्णपणे वेगळे विषय घेऊ शकता. कारण आपण 2 वर्षात थोडे मोठे पण होतो, आपला थोडासा आवाका वाढतो, वाचन वाढतं, आपली माहिती आपल्याला जास्त थोडीशी मिळते. त्यामुळे तुम्ही नंतर पण वेगळे चॉईसेस करू शकता. हं? तर असं नाहीये की आता 11वी-12वीला मी जे विषय घेतले आता मी अडकलो पूर्ण त्याच्यात, आता काय करायचं, असं नाहीये. तुम्ही जेव्हा FY BA ला जाल तेव्हा तुम्ही तुमचे सब्जेक्ट्स बदलू शकता. हे मला माहित नव्हतं, मी 11वीत गेल्यावर. म्हणजे हे एक बरं झालं की तुम्हाला आता माहितीये. ओके. आता ह्याच्या पुढे मी वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोलणार आहे, कारण मला परिताईने सांगितलं की विषयाची निवड कशी करायची हे आधी अ, मुलांना सांग. आणि त्याच्यानंतर आपण भाषा विषयावर स्पेसिफिकली बोलणार की भाषा विषय जर तुम्ही निवडला, तुमची भाषा जर चांगली असेल तर तुम्हाला काय करता येतं हे आपण नंतर बोलणार आहोत. पण आधी मी वेगळे वेगळे विषय तुम्हाला आर्ट्सचे इंट्रोड्यूस करून देणार आहे. जसं मला समजतं, मला येतं, म्हणजे तेवढं. प्रत्येक विषयाचा आवाका खूप मोठा आहे, तर मला काही सगळ्या विषयांच्या मध्ये डिटेल जाऊन सांगता येणार नाही. पण साधारण 11वीत गेलेल्या मुलांना जेवढं समजेल तेवढं मला नक्की सांगता येईल. ओके, सो फार सो गुड. इथपर्यंत कोणाला काही विचारायचंय का? मी असं मध्ये मध्ये विचारत राहणार आहे. आणि जर काही रिस्पॉन्स नाही आला तर मी असं अज्युम करते की नाही हे विचारायचं अँड देन आय विल मूव्ह ऑन. चालेल ना परिताई? हॅलो. चालेल. आणि असं आहे तेजस्विनी मॅडम की कसं आहे की एखाद वेळेला पार्टिसिपंट कमी पण असतील, आपण हे युट्यूबवर टाकणार आहोत, त्यामुळे जे पार्टिसिपंट आहेत ते आपल्याला विचारतील मधून मधून. ओके ओके. नाही ठीक आहे, पण माझं ॲज अ टेक्निक आय एम गोइंग टू आस्क दिस क्वेश्चन अँड वेट फॉर अ मिनिट. ओके. जस्ट इन केस जर कोणी असले पार्टिसिपंट्स ते विचारू देत, नाही तर मग मी लगेच पुढे जाणार आहे. ओके. आणि तुम्हाला पण कोणाला काही मला सजेस्ट करायचं असेल वगैरे तर लगेच तुम्ही करू शकता. ऑल राईट. मग आता आपण वेगळ्या वेगळ्या सब्जेक्ट्सचा एक विचार करणार आहोत. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मी खूप फास्ट असेन, स्लो असेन, किंवा पार्टिसिपंटच्या दृष्टीने तुम्हाला वाटत असेल की काहीतरी थोडं चेंज कर, तर तुम्ही सगळे कोणीही बिंदास सांगू शकता. आफ्टर ऑल वी आर फ्रेंड्स. ओके. ऑल राईट. आता आपण वेगळ्या वेगळ्या विषयांची माहिती घेऊ थोडीशी, की जे आर्ट्ससाठी आपल्याला वेगळे वेगळे विषय कुठले असतात, सो दॅट तुम्हाला त्या विषयांची निवड करणं कॉलेजमध्ये इझी जाईल. तर कुठले कुठले विषय असतात? पहिले तर लँग्वेजेस, भाषा असतात. तर भाषांमध्ये आपल्याला काही
खूप चॉईसेस नसतात. इंग्लिश असते आपल्याला फर्स्ट लँग्वेज म्हणून, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला असते हिंदी किंवा मराठी, आणि त्याच्यानंतर फ्रेंच, जर्मन, कुठलीही एखादी एक्स्ट्रा भाषा तुम्ही घेऊ शकता, बट इट इज ॲज वन ऑफ द 4 सब्जेक्ट्स. आता ते कसं ते मी सांगते. आपल्याला टोटल 6 सब्जेक्ट्स घ्यायचे असतात, त्याच्यात 2 भाषा आणि 4 इतर सब्जेक्ट्स. तर त्या 2 भाषांमध्ये इंग्लिश मराठी, इंग्लिश हिंदी किंवा असं काहीतरी. आणि आता थोडेसे त्यात बदल पण झालेत बरं का. जर आता सायन्सच्या स्टुडंट्सना IT, इलेक्ट्रॉनिक्स, CS असं काय काय घेता येते, एक भाषा स्किप करता येते. पण आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये काय चॉईस आहे ते मला माहित नाही. सो लेट्स टेक इट ॲज 2+4, 2 भाषा आणि इतर 4 विषय. आता त्या इतर 4 विषयांमध्ये पण आपण एक फॉरेन लँग्वेज घेऊ शकतो. जर तुमचं कॉलेज तुम्हाला ती फॉरेन लँग्वेज अवेलेबल करून देत असेल तर फ्रेंच, जर्मन किंवा अशी कुठली तरी एखादी फॉरेन भाषा. आपल्या इथे फ्रेंच आणि जर्मनच आहेत, अजून अजून वेगळ्या भाषा नाहीयेत अवेलेबल माझ्यामध्ये, पण कुठे असल्या तर तो एक चॉईस होऊ शकतो. म्हणजे आता तुम्ही 3 लँग्वेजेस घेऊ शकता, त्यातली तिसरी लँग्वेज ही तुमच्या 4 सब्जेक्ट पैकी एक सब्जेक्ट असतो. जर ते अवेलेबल नसलं, जर तिसरी लँग्वेज अवेलेबल नसली, तर यू हॅव टू चूज 4 सब्जेक्ट. आता त्या 4 सब्जेक्टसाठी काय काय ऑप्शन्स असण्याची शक्यता आहे ते आपण बघूया. आणि त्यातल्या एक एक प्रत्येक विषयाबद्दल मी तुम्हाला 2-3 ओळीत माहिती सांगणार, खूप डिटेलमध्ये नाही, कारण त्या 2-3 ओळी सुद्धा मला माहित नव्हत्या मी 11वीत गेले तेव्हा. सो एक सायकॉलॉजी असू शकतो. सायकॉलॉजी म्हणजे मराठीत आपण त्याला मानसशास्त्र म्हणतो, आणि अतिशय इंटरेस्टिंग आणि आत्ताच्या काळामध्ये अतिशय महत्वाचा सब्जेक्ट, महत्वाचा विषय. त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आपलं मानवी मन कसं काम करतं, आपला मेंदू कसा काम करतो, आणि आपल्या मनाचे मनोव्यवहार, मनोविकार ह्याचा आपण अभ्यास करतो. आता हा विषय जर तुम्ही घेऊन 11वी-12वीत घेतला, तुम्हाला आवडला, पुढे घेतलात, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या ब्रांचेस आहेत. क्लिनिकल सायकॉलॉजी म्हणजे इंडस्ट्रियल सायकॉलॉजी वगैरे वगैरे बरेच आहेत. डिटेलमध्ये नाहीये जायचं. तर तुम्हाला करिअर ऑप्शन्स खूप आहेत त्याच्यामध्ये, जर व्यवस्थित अभ्यास केला तर. ते मी पुढे बोलणारच आहे शेवटी. व्यवस्थित अभ्यास केला तर म्हणजे काय हे पुढे सांगेन, आत्ताच नको. त्याच्यानंतर सोशिओलॉजी, समाजशास्त्र, परिताई जास्त चांगलं सांगू शकतात, तरी सुद्धा मी सांगते. समाजातले वेगळे वेगळे घटक, त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा. त्याच्यातनं पुढे करिअर म्हणजे आपल्याला वेगळ्या वेगळ्या गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी किंवा नॉन गव्हर्नमेंट अशा कुठल्याही संस्थांमध्ये आपल्याला काम मिळू शकतं, किंवा आपण पर्सनली पण काम करू शकतो याच्यामध्ये. पण तुम्हाला जर त्याच्या अतिशय म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्या बद्दल उत्साह, इंटरेस्ट, उत्सुकता आणि एम्पथी, म्हणजे त्यांच्याबद्दल तुम्हाला जर चांगलं वाटत असेल, अरे मला काहीतरी वेगळ्या वेगळ्या लोकांसाठी करता येईल का, तर तुम्ही त्याच्यामध्ये पुढे करिअर करू शकता. पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही 11वी-12वीला सोशिओलॉजी घेतलं तर तुम्हाला तेच केलं पाहिजे. प्रत्येक सब्जेक्टचं तेच आहे. हा, मी रिपीट नाही करणार. त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स. पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्र. तर राज्यशास्त्रामध्ये तुम्हाला आपल्या देशाचा राज्यकारभार, जगाचा राज्यकारभार चालवण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती कुठल्या आहेत, मग त्याचे ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस. आणि हा खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे. हा जर तुम्ही डिग्रीसाठी पुढे निवडलात तर तुम्हाला अक्षरशः म्हणजे इंटरनॅशनल पॉलिटिक्स वगैरे मध्ये तुम्हाला करिअर करता येते. म्हणजे माझा सख्खा भाऊ भाऊजाई आता इंडो चायना एक्सपर्ट्स आहेत, आणि आता ते सध्या इंटरनॅशनल लेवलवरती ऍडवायझर्स वगैरे म्हणून काम करतात पॉलिटिकल सायन्स. तर असं तुम्ही सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, अतिशय महत्वाचा आत्ताच्या घडीला विषय, अर्थशास्त्र. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर एक्सपर्ट म्हणून तयार झालो तर समाजातला खूप मोठी आपण मदत करू शकतो. त्याच्यामध्ये आर्थिक घडामोडी, अर्थशास्त्रातल्या वेगळ्या वेगळ्या थिअरीज, बिलीफ्स, त्याचा अभ्यास करायचा असतो. त्याच्यानंतर मी 2च विषयांवर बोलणार आहे, ज्यातल्या एका विषयाबद्दल मला खरंच खूप काही माहित नाहीये, पण आय विल कम टू इट. फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान. ह्याचा मी इंग्लिश लिटरेचरचा अभ्यास केल्यामुळे माझा फिलॉसॉफीशी खूप संबंध येतो. तर एकंदरच लाईफ, आयुष्य समजून घेण्याबद्दलच्या वेगळ्या वेगळ्या थिअरीज असतात, आणि फिलॉसॉफर्स ते काम करतात की काय आहे बेसिकली आपल्या लाईफचा अर्थ काय आहे. तर आता फिलॉसॉफर म्हणून तुम्ही जर काम केलं तर तुम्ही लिहू शकता. यू कॅन राईट, यू कॅन अनालाइज व्हेरियस फिलॉसॉफर्स,
तुम्ही फिलॉसॉफीचे लेक्चरर म्हणून काम करू शकता. तर म्हणजे खूप ऑप्शन्स आहेत प्रत्येक सब्जेक्टमध्ये. पण आज आपला भाषा विषय आहे म्हणून मी फक्त चॉईस बद्दल तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर एक सब्जेक्ट आहे लॉजिक, म्हणजे तर्कशास्त्र. तर फिलॉसॉफीच्या काहीसा ऑपोजिट किंवा काहीसा कनेक्टेड असं म्हणू शकतो आपण, की ज्याच्यामध्ये एक लॉजिकल, एक कार्यकारण भाव असा विचार, कॉज अँड इफेक्ट असा विचार करून आपण लॉजिकचा अभ्यास करू शकतो. त्याच्यात पण ह्याच्या व्यतिरिक्त जॉग्राफी मी नाही कोणाला रेकमेंड करणार. जॉग्राफी घ्या, कारण माझ्या मते त्याच्यात बरेचसे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, म्हणजे शाळेतलं जॉग्राफी वेगळं आणि कॉलेज युनिव्हर्सिटीचं वेगळं. पण हा सब्जेक्टचा चॉईस तुम्हाला आर्ट्समध्ये असू शकतो. ऑल राईट, सो फार सो गुड. फ्यू सेकंड्स ब्रेक. कोणाला काही विचारायचं असेल तर इथे विचारू शकता, जस्ट अ फ्यू सेकंड्स. त्याच्यानंतर आपण आपल्या मेन विषयाला हात घालणार आहोत. ओके, पण हे सगळे विषय तुम्हाला अभ्यासाला असू शकतात. आता मी जरी बोलत असले तरी कोणाला विचारायचं असेल तर अनम्यूट करून विचारू शकता तुम्ही. नाहीतर मग आपण आता पुढे सरकूया. आपला विषय आहे भाषा, लँग्वेज स्किल्स. म्हणजे भाषा हा विषय जर घेतला तुम्ही तर तुम्हाला करिअरचे काय काय ऑप्शन्स पुढे अवेलेबल आहेत. तर मी आता 10 पॉइंट्स काढलेत आणि प्रत्येक पॉइंटमध्ये तुम्हाला अनेक अनेक ऑप्शन्स मिळतील. पण त्या 10 पॉइंट्समध्ये जायच्या आधी मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते, की भाषा जर तुमची चांगली असेल, कशी भाषा चांगली असणं म्हणजे काय, की चांगलं बोलता येणं आणि चांगलं ऐकता येणं. लिहिण्या वाचण्याकडे नंतर वळूया आपण. यू शुड बी एबल टू स्पीक वेल अँड यू शुड बी एबल टू लिसन अँड अंडरस्टँड अँड इंटरप्रिट वेल. म्हणजे काय, बोलता आलं पाहिजे आणि दुसऱ्यांनी बोललेलं त्याच्या इंटेन्शन सकट. आता इंटेन्शनचं मला मध्येच कोणीतरी चालेल मराठीत सांगितलं तर, म्हणजे त्याच्या हेतू सकट जर तुम्हाला समजलं तर तुमच्याकडे लँग्वेज स्किल्स आहेत. आणि प्रत्येक फील्डमध्ये आता मी जेवढे सगळे सब्जेक्ट सांगितले आणि त्याच्याही व्यतिरिक्त जेवढे सगळे सब्जेक्ट जगात आहेत, त्या प्रत्येक सब्जेक्टच्या सक्सेससाठी तुमच्याकडे लँग्वेज स्किल असणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे इन ईच अँड एव्हरी फील्ड ऑफ लाईफ लँग्वेज स्किल्स आर इम्पॉर्टंट. आता पहिले आपण आता एक ब्लाइंड व्यक्ती म्हणून कुठल्या फील्ड्समध्ये जाऊ शकतो, तर त्या फील्डमध्ये लँग्वेजचा कसा उपयोग होऊ शकतो ते आधी बघूया आणि मग लँग्वेज बद्दल बोलूया. तर मॅनेजमेंट स्किल्स. आता मॅनेजमेंट म्हणजे प्रत्येक आजकाल लोक MBA करतात. तर MBA करून ते काय करतात, वेगळे वेगळे फील्ड्स सांभाळतात बिझनेसमध्ये. मग ते मार्केटिंगमध्ये काय करतात, सेल्स है ना, सेल्स आणि मार्केटिंग प्रोडक्ट्स. तर मग ऍडव्हर्टायझिंग करतात किंवा अतिशय कन्व्हिन्सिंग रित्या लोकांना पटवतात की अरे हे आमचं प्रॉडक्ट बघा किती छान आहे, ते घ्या. काय पाहिजे तुम्हाला, लँग्वेज स्किल्स पाहिजे. पब्लिक रिलेशन ऑफिसर्स बरेच जण बनतात. तर लोकांच्या समस्या सोडवणं, लोकांशी बोलणं, लोकांशी बेसिकली रिलेशन मेंटेन करणं, सो दॅट आपल्या बिझनेसला त्याचा चांगला फायदा होईल. पब्लिक रिलेशन ऑफिसर्सला चांगली लँग्वेज येणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर HR, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. जे लोक इंटरव्ह्यूज कंडक्ट करतात, लोकांना चूज करतात, लोक आपल्या ऑफिसमध्ये आले बिझनेसमध्ये जॉबसाठी, त्यांच्या समस्या त्यांना बोलावून त्या सॉल्व्ह करतात. कशाची गरज आहे तुम्हाला, लँग्वेज ऐकणं आणि चांगली भाषा, म्हणजे भाषा ऐकणं आणि भाषा बोलणं. त्याच्यानंतर काउन्सिलिंग. जर तुम्ही मानसशास्त्र हा विषय घेऊन अभ्यास त्याचा केला तर तुम्ही काउन्सिलिंग कराल. तर काउन्सिलिंगसाठी चांगल्या भाषेची तुम्हाला गरज आहे. त्याच्यानंतर एक BPO इंडस्ट्री, म्हणजे आज आपल्याला वेगळे वेगळे कॉल्स येतात लोकांचे, त्यांच्यावर आपण चिडतो, भडकतो, तरी सुद्धा ते लोक शांतपणे आपलं ऐकून घेतात आणि नाही मॅडम ऐसा नाही आहे, आप जरा समज लीजिए. काय आहे त्यांच्याकडे, लँग्वेज स्किल्स आहे. तर ते BPO इंडस्ट्री म्हणजे कॉल सेंटर इंडस्ट्रीमध्ये लँग्वेज स्किल्सची गरज लागते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, ज्याचा कुठल्याही करिअरशी संबंध नाहीये पण आपल्या लाईफशी संबंध आहे, की आपल्या पर्सनल लाईफमध्ये, वैयक्तिक जीवनात जर आपली भाषा चांगली असेल तर आपण चांगलं बोलणार आहे. कोण आपल्याशी कशा इंटेन्शननी बोलतंय, बोलण्याचा टोन, बोलण्याचं म्हणजे काय हेतू आहे ते आपल्याला समजणार आहे जर आपली भाषा चांगली असेल. म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवनात सुद्धा, भले तुम्ही कॉमर्सला जा, तुम्ही अजून कुठल्या विषयात जा,
पण तुमची भाषा जर तुमच्या चांगल्या असतील तर तुम्हाला अतिशय त्याचा उपयोग प्रत्येक ठिकाणी होणार. ऑल राईट, इथपर्यंत आय होप एव्हरीथिंग इज क्लिअर. सगळ्यांना सगळं क्लिअर आहे. हे आपलं येस येस एक येस मॅम. ब्रीफ इंट्रोडक्शन झालं, म्हणजे भाषा विषयाचं इंट्रोडक्शन झालं आणि सब्जेक्टचा चॉईस कसा करायचा त्याचं झालं. इथपर्यंत जर कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही बिंदास अनम्यूट करून विचारू शकता. आप लोग हिंदी में भी पूछ सकते हैं. बिलकुल. अगर हिंदी, इंग्लिश, पूछना है. मराठी पैकी कुठल्याही भाषेत तुम्ही मला विचारा. आतापर्यंत कुछ जे पूछना है किसी को? नाहीतर मग आपण पुढे जाणार आहे लगेच. ओके, ऑल राईट. आणि मी बोलत असताना सुद्धा तुम्ही एक्सक्यूज मी असं म्हणून विचारलं तरी काही मला प्रॉब्लेम नाही. आपण गप्पाच मारायच्यात तसंही छानपैकी. आता आपण ऍक्च्युअली म्हणजे ऍक्च्युअल लँग्वेज तुम्ही जर घेतली, एखादा भाषा विषय तुम्ही निवडला, मीन्स फॉर युअर ग्रॅज्युएशन यू चूज इंग्लिश, मराठी, हिंदी और एनी अदर लँग्वेज, तर मग तुम्हाला कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ओके, आता ही भाषा कुठलीही असू शकते आणि खरंच भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आता वन्स अगेन आय विल रिपीट मायसेल्फ की त्याच्यासाठी एक्झॅक्टली काय करायचं ते मी तुम्हाला शेवटी सांगेन. म्हणजे सगळ्याच ह्याच्यासाठी एकच फॉर्म्युला आहे आणि तो इतका सोपा आहे. तो सांगितल्यावर तुम्ही म्हणाले काय मॅम हे आम्हाला माहितीये, पण आपण अप्लाय कितपत करतो ते आपण शेवटी बघूया. आता 10 ऑप्शन्स मी तुम्हाला देणार आहे. तर 10 ऑप्शन्स पैकी पहिला ऑप्शन लँग्वेज टीचिंग. तुम्ही जर खूप म्हणजे ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन, एमफिल आता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये नाहीये व्हॅलिड एनिमोर, किंवा मला वाटतं युजीसी मध्येच नाहीये, तर एमफिलला सोडून देऊया. पण ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, त्याच्यानंतर नेट किंवा स्लेट या दोनपैकी एक परीक्षा द्यावी लागते. मी नेट दिली, माझी नेट क्लिअर झाली. पण तुम्हाला जर कुठली नेट किंवा स्लेट जी क्लिअर होईल ती घेऊन तुम्हाला काय करता येईल, लँग्वेज टीचिंग ऍट व्हेरियस प्लेसेस. आता पहिले आपण नेट सेटच्याकडनं परत मागे वळूया. पहिला ऑप्शन आहे लँग्वेज टीचिंग ऍट स्कूल्स, शाळेमध्ये लँग्वेज भाषा विषय शिकवणं. मग शाळेमध्ये भाषा विषय शिकवण्यासाठी काय क्वालिफिकेशन लागेल तुम्हाला सुरुवातीला? ग्रॅज्युएशन आणि बीएड किंवा एमएड. ग्रॅज्युएशन इन लँग्वेज प्लस बीएड और एमएड ऍट स्कूल लेवल. त्याच्यानंतर टीचिंग लँग्वेजेस ऍट कॉलेज लेवल. आता एक डीएड पण प्रकार असतो जर तुम्हाला छोट्या मुलांना शिकवायचं असेल तर. नंतर बीएड, नंतर टीचिंग लँग्वेजेस ऍट ज्युनियर कॉलेज. 11वी-12वीला लँग्वेज शिकवण्यासाठी तुम्हाला त्या लँग्वेज विषयातलं पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एमए आणि त्याच्यानंतर तुम्हाला बीएड, एमए आणि बीएड हे क्वालिफिकेशन. ओके, सो फार क्लिअर. टीचिंग लँग्वेजेस ऍट स्कूल लेवल अँड ज्युनियर कॉलेज. त्याच्यानंतर तुम्हाला जर डिग्री कॉलेजला शिकवायचं असेल तर मग तुम्हाला एमए आणि नेट किंवा स्लेट या दोनपैकी एक एक्झाम. आणि ऑब्व्हियसली प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फर्स्ट क्लास अपेक्षित आहे तुमच्याकडून. सो हे 3 ऑप्शन झाले. काय झाले 3 ऑप्शन्स टीचिंग मध्ये? एक, टीचिंग लँग्वेज ऍट स्कूल लेवल, दॅट इज ए. बी, टीचिंग लँग्वेज ऍट ज्युनियर कॉलेज लेवल. सी, टीचिंग लिटरेचर ऍट डिग्री कॉलेज लेवल. आता डी, नेक्स्ट ऑप्शन, टीचिंग लँग्वेज ऍट लँग्वेज इन्स्टिट्यूट्स. आता लँग्वेज इन्स्टिट्यूट्स मध्ये लँग्वेज शिकवायची म्हणजे काय? तर इंग्लिश, एखाद्या इंग्लिशच्या क्लासमध्ये जाऊन इंग्लिश शिकवणं सगळ्यात सोपं. त्याच्यानंतर तुम्ही जर फॉरेन लँग्वेजेस शिकलात, लाईक इफ यू लर्न जर्मन, इफ यू लर्न फ्रेंच, रशियन, स्पॅनिश किंवा जॅपनीज, ज्या काही भाषा आता ट्रेंडमध्ये आहेत किंवा ज्या तुम्हाला आवडतात. ट्रेंडला सोडूनच द्या 2 मिनिटं, कारण ट्रेंड्स या शॉर्ट टर्म चालणाऱ्या असतात. आपली आवड ही लॉंग टर्म चालणारी असते. तर तुम्हाला ज्या भाषा आवडतात तर तुम्ही शिकलात तर तुम्ही फॉरेन लँग्वेज शिकवणाऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवू शकता. किंवा तुम्ही आता परत पर्सनल लेवलवरती तुम्ही स्वतःचे लँग्वेजचे क्लासेस पण काढू शकता. मग तुम्ही फॉरेन लँग्वेज शिकलात तर यू कॅन हॅव युअर जर्मन टीचिंग इन्स्टिट्यूट, इंग्लिश टीचिंग, फ्रेंच टीचिंग, काही पण तुम्ही स्वतः पण ऍट पर्सनल लेवल तुम्ही भाषा शिकवू शकता. ऑल राईट. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलंच की टीचिंग लिटरेचर,
टीचिंग लिटरेचर बद्दल मी ऑलरेडी बोलले. आता त्याच्यामध्ये कसं असतं परत तुम्हाला मी सांगते, त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या लेव्हल असतात. म्हणजे तुम्ही लेक्चरर म्हणून स्टार्ट करता अँड यू एंड अप विथ प्रोफेसर. म्हणजे जसं प्रमोशन होत होत जातं तसं तुम्ही प्रोफेसर होता. त्याच्यानंतर लिंग्विस्टिक्स हा एक खूप महत्वाचा प्रकार आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हा माहिती नाहीये. लिंग्विस्टिक्स म्हणजे भाषाशास्त्र. ज्यांना भाषेबद्दल खूप प्रेम आहे आणि भाषेचं व्याकरण, भाषेची जडणघडण, भाषेची ओरिजिन, कशी भाषा तयार झाली, कुठून आली ही भाषा, ही मराठी आली तरी कुठून, इंग्लिश कुठून आली, तर ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिंग्विस्टिक्स या विषयामध्ये मिळतात. तर हा अतिशय महत्वाचा आणि इंटरेस्टिंग एक विषय आहे लिंग्विस्टिक्स. हा, त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे. एक तर लिंग्विस्टिक्स साधा आणि एक अप्लाइड लिंग्विस्टिक्स, की लिंग्विस्टिक्सचा बाहेर परिणाम कसा होतो. मग त्याच्यामध्ये भाषेचं बदलणारं ग्रामर. आता मराठी भाषा तुम्हीच बघा, मराठी भाषा जशी आपले आजोबा पणजोबा बोलत होते तशी आपण बोलत नाही, जशी आम्ही बोलतो तशी तुम्ही बोलत नाही, हो की नाही. आम्ही म्हणायचो मला मदत करा, तुम्ही म्हणतात आता माझी मदत कोणी केली नाही. तर हे जे बदल घडतायत भाषेमध्ये, ते का घडतायत, कसे घडतायत, ह्याचा इम्पॅक्ट हे सगळं लिंग्विस्टिक्स तुम्हाला शिकवतो. भाषेचं ग्रामर ज्याला सिंटॅक्स म्हणतात, ते सिंटॅक्सचं ते प्रत्येक भाषेचं स्ट्रक्चर किंवा जनरली भाषांचं स्ट्रक्चर, भाषांची ओरिजिन. आपली जशी कुटुंब असतात फॅमिली, तशा भाषांच्या पण फॅमिलीज असतात आणि प्रत्येक भाषा वेगळ्या वेगळ्या फॅमिलीमधनं येते. तर ती सगळी गंमत जम्मत लिंग्विस्टिक्स मध्ये आपल्याला शिकवतात. तर लिंग्विस्टिक हा पण भाषा विषयाचाच एक प्रकार आहे, त्याच्यात तुम्ही करिअर करू शकता. ऑल राईट. तर आता लँग्वेज टीचिंग आणि लिंग्विस्टिक्स बद्दल आपलं बोलून झालंय. म्हणजे किती पॉइंट्स आपण हँडल केलेत? जवळजवळ आपण 3 पॉइंट्स हँडल केलेत माझ्याकडचे. लँग्वेज टीचिंग, लिटरेचर टीचिंग अँड लिंग्विस्टिक्स. ऑल सो फार एनी क्वेश्चन? No, still continue, ma'am. थँक यू. यू वॉन्ट मी टू कंटिन्यू? आय डू दॅट. ऑल राईट. अँड तुम्हाला जर मराठीत काही समजलं नाही, इंग्लिशमध्ये हवं असेल, मी कधी इंग्लिशमध्ये बोलले, मराठीत हवं असेल तर लगेच विचारा. आता 4th पॉइंट आपल्या आजच्या चर्चेमधला 4था मुद्दा, ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन. ट्रान्सलेशन म्हणजे काय? भाषांतर. आणि इंटरप्रिटेशन म्हणजे काय बरं मराठीत? की जे तुम्ही अनुवाद, म्हणजे भाषांतर आणि अनुवाद थोडासा फरक. तर यू कॅन ट्रान्सलेट फ्रॉम इंग्लिश टू मराठी और जर्मन टू इंग्लिश, इंग्लिश टू जर्मन, मराठी टू जर्मन. जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही ट्रान्सलेट करू शकता. आता बघा, आय एम फॉन्ड ऑफ रिडिंग. मला खूप खूप वाचनाची आवड आहे. तर मला जर रशियन लिटरेचर वाचायचं असेल, जर मला डॉस्टॉव्हेस्की वाचायचं असेल, विच आय रीड, मला क्राईम अँड पनिशमेंट खूप फेमस पुस्तक आहे, थोडे मोठे झालात की तुम्ही पण वाचा. वॉर अँड पीस, ब्रदर्स कॅरामॅझॉव्ह, खूप फेमस पुस्तक आहेत, मला ती वाचायचीत. मला रशियन शिकायची गरज आहे का जाऊन? आता मी अल्बर्ट कामूचं पुस्तक वाचलं, द स्ट्रेंजर्स, फ्रेंच मध्ये लिहिलेलं पुस्तक आहे. मला फ्रेंच येते का? नाही. तर मी ते कसं वाचलं? आय रेड इट इन ट्रान्सलेशन. तर वेगळ्या वेगळ्या पुस्तकांचं तुम्ही भाषांतर करू शकता तुम्हाला आवडलेल्या, किंवा तुम्ही वेगळ्या वेगळ्या पेपरमधल्या किंवा कुठल्याही, म्हणजे क्रिटिसिझम हा एक विषय आहे. तुम्ही म्हणाल टीका करायची की काय? नाही. तर तुम्ही वेगळे वेगळे लेख तुम्हाला आवडलेले, वेगळ्या वेगळ्या म्हणजे जी फिक्शन असतात, कादंबऱ्या असतात, किंवा जी नॉन फिक्शन, ज्या कादंबऱ्या नाही आहेत पण जी पुस्तकं आहेत, म्हणजे चरित्र, आत्मचरित्र, किंवा कुठल्याही प्रकारच्या डॉक्युमेंटची तुम्ही एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर करू शकता. दॅट इज ट्रान्सलेशन ऍज अ करिअर. आता आता तर माझ्या मते बघा, गुगल ट्रान्सलेटर्स वगैरे सगळं आलंय, पण जो एक भाषेचा आत्मा, जो त्या लेखकाचा आत्मा असतो, तो गुगल ट्रान्सलेटर देणार नाही तुम्हाला. तो एका माणसानेच दुसऱ्या माणसाला द्यावा लागेल. तर त्याच्यासाठी आपल्यासारख्या भाषाप्रेमींची गरज आहे. म्हणजे तुम्हाला जर भाषा आवडत असतील तर तर ट्रान्सलेशन कशाचं करू शकता? पुस्तकं, वेगळ्या वेगळ्या डॉक्युमेंट्स, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या ट्रिटीज, वेगळे वेगळे आर्टिकल्स, ह्याचं तुम्ही भाषांतर करू शकता. आता इंटरप्रिटेशन म्हणजे अनुवाद. तुम्ही अनुवादक म्हणून काम करू शकता. कुठे कुठे? फॉरेन एम्बसीजमध्ये, फॉरेन कंट्रीज. म्हणजे आता आपल्याकडे जेव्हा फॉरेनचे लोक येतात तेव्हा त्यांना मराठी समजत नाही, मग मराठी
माणूस आणि जर्मन माणूस ह्याच्यामधला दुवा तुम्ही होऊ शकता. मराठी माणूस आणि रशियन माणूस, इंग्लिश माणूस आणि रशियन माणूस. तर हे जे काम असते इंटरप्रिटेशनचं असतं, हे कुठे असतात? एम्बसीज मध्ये असतात. तुम्ही जेव्हा पासपोर्ट वगैरे काढायला जाता, व्हिसा काढायला जाता, तुम्हाला येत नाही इंग्लिश आणि त्यात फॉरेन अमेरिकन ऑफिसरला येत नाही मराठी. मग अशा वेळेला जे इंटरप्रिटर्स असतात ते काम करतात. आणि डिप्लोमॅटिक रिलेशन म्हणजे जी भारत आणि इतर देशांबरोबरचे जे संबंध आहेत त्याच्यामध्ये इंटरप्रिटर लोकांचा खूप मोठा सहभाग आहे. म्हणजे आता तिकडचा माणूस काहीतरी बोलला आणि ते सगळं तुम्हाला सांगायचं नाहीये, फक्त आपल्या देशाच्या हिताचंच सांगायचंय. किंवा आपण काहीतरी बोललो तर आपल्याकडनं ते जर तसाच्या तसं जर त्या माणसाने ऐकलं असतं समोरच्या, तर त्यांनी ते ऍक्सेप्ट नसतं केलं. तर इंटरप्रिटर काय करतो, ऍक्सेप्टेबल पद्धतीने अतिशय चतुराईने तो ते सांगतो. ओके. तर त्यामुळे इंटरप्रिटेशन हा खूप महत्वाचा जॉब आहे, महत्वाचं काम आहे, जे भाषा शिकलेले लोक करू शकतात. तर आता कुठला आपण मुद्दा बघितला? ट्रान्सलेटर अँड इंटरप्रेटर. ऑल राईट. सो फार इज इट क्लिअर? एम आय गोइंग फास्ट ऑर समथिंग? आता आता क्लिअर आहे. हो आहे. बोल. हा, तर याच्यामध्ये आहे ना संधी किती आहेत? म्हणजे आता जसं गुगल ट्रान्सलेटर समजा तर हे जे झालं, परंतु गुगल ट्रान्सलेटर पेक्षाही पॉवरफुल म्हणजे AI च्या मदतीने पण आता बरंच हो हो हो, होत मी आहे. म्हणजे बोलणार लोकांना होते त्याच्याबरोबर. या नक्की. गोष्टीची गरज कमी राहिलेली आहे. हो हो, अगदी बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये बघ असं पण आहे की ट्रान्सलेटर्सचे वगैरे जॉब थोडे 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 कमी पण होत आहेत. पण कसं आहे माहितीये का, जर आपण बेस्ट असलो त्याच्यामध्ये, खूप बेस्ट, म्हणजे त्याच्याकडेच मी शेवटी येणार होते सगळ्यात, की संधी आता मेटा AI मुळे, गुगल ट्रान्सलेटरमुळे कमी होत चालल्यात. पण एखादा व्हॉट्सअपचा मेसेज तुम्ही बघा गुगल ट्रान्सलेटरवरनं आलेला, तर तुम्हाला खूप खूप त्याच्यामध्ये चुका दिसतात. म्हणजे भाषेचा सिंटॅक्स पूर्ण बदललेला दिसतो. तर आता ट्रान्सलेटरचं काम एडिटर म्हणून पण होऊ शकेल पुढे हो हो, मागे. जस्ट एकच आणि सेकंड ना, जस्ट मी वन सेकंड. टुरिझम, हा टुरिझम. मी जस्ट जस्ट ते कट करते. हो. हा. हो, एडिटर हा एक वेगळा मुद्दा आहे, त्याच्याकडे आपण वळणार आहोत. ट्रान्सलेशन आणि एडिटिंग हे दोन वेगळे मुद्दे आहेत, तर मी एडिटिंग या भागाकडे येणारच आहे. पण फक्त ट्रान्सलेशन ह्याच्यामध्ये जर असं म्हटलं की मला त्यांनी विचारलं की मेटा AI आणि गुगल ट्रान्सलेटर्स हे त्याच्यामध्ये आलेले आहेत. येस, आलेले आहेत. आता बघा कुठल्याही कामामध्ये, आता साधं आपण एक वेगळं उदाहरण घेऊया. म्हणजे कुठल्या तरी फिजिकल लेबर पूर्वी लेबरर लोक करायचे, म्हणजे उचलून उचलून वरती वस्तू नेणार, मग ते कन्स्ट्रक्शन काम होणार. आता ते काम हे करते, क्रेन करते. पण त्याच्यामुळे ते लेबरर्स दुसरं काहीतरी काम करतात. पण आता हे ट्रान्सलेशनचा जिथे मुद्दा येतो, तिथे काय होतं, जर बेस्ट चांगलं ट्रान्सलेशन तुम्ही करू शकत असलात तर अजून तरी त्या AI ला वगैरे पर्याय म्हणजे असं नाहीये, म्हणजे तुम्ही करूच शकता. त्याच्यामध्ये तुमची करिअर होऊच शकते. कारण पुस्तकच्या पुस्तक तर AI ट्रान्सलेट करू शकणार नाही तुमच्यासाठी, आर्टिकलचं आर्टिकल. आणि केलं तरी समजा एक असं पण होऊ शकतं की आता हे गुगल ट्रान्सलेटरनी तर केलंय, पण ह्याच्यामधनं मला प्रॉपर माझ्या भाषेमध्ये करायचं. म्हणजे ते गुगल ट्रान्सलेटरचं मराठी खरोखर तुम्ही जर नीट लक्ष देऊन वाचलं तर अक्षरशः कितीतरी वेळा इंग्लिश सारखं उलट सुलट स्ट्रक्चर असतं, काहीतरी भयंकर असतं ते. तुम्ही नीट विचार करा, तर ते तुम्ही आणखीन चांगल्या पद्धतीने करू शकता. म्हणजे तुम्ही स्वतःच ऍज अ ट्रान्सलेटर तुम्ही गुगल ट्रान्सलेटर वापरून पुन्हा ते रिवर्क करू शकता. मी स्वतः केलंय, म्हणजे मी फार वापरतच नाही गुगल ट्रान्सलेटर, पण मला कोणीतरी गुगल ट्रान्सलेटरचं पाठवलेलं मी पुन्हा रिवर्क करून ते दिलेलं आहे. तर होऊ शकतं. पण मी हे तर आता बघा, हे आपल्याला मान्यच करावं लागेल की टेक्नॉलॉजीमुळे थोडे 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 करिअर ऑपॉर्च्युनिटी सगळीकडनं आपल्याकडनं त्या खेचून घेतल्याच जात आहेत. त्याबद्दल काही शंकाच नाहीये. पण त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला करायचं असेल तर हे सगळे ऑप्शन्स अजूनही उपलब्ध आहेत. असं नाही की गुगल ट्रान्सलेटर मेटा AI आला तर आपण संपलो, अजिबात नाही. कारण त्यांच्यापेक्षा आपण कितीतरी पटीने चांगलं हार्टफेल्ट ट्रान्सलेशन करू शकतो. आणि इंटरप्रिटर म्हणून तर मेटा AI आणि गुगल ट्रान्सलेशन तुमची जागाच नाही घेऊ शकत. कारण इंटरप्रिटर जो आहे ना, तो जे सांगायचं तेच सांगतो दोन्ही साईडला, ज्यामुळे दोन्हीकडचं चांगलं होईल. त्यामुळे अजिबात तसं हे नाहीये. पॉसिबिलिटी तर अजून तरी आहे. आता तुम्ही अजून जॉबमध्ये येण्यापर्यंत अजून एक 5 वर्ष गेलेली असतील आणि अजून बदल झालेले असतील,
पण आता तरी आहेच इंटरप्रेटर आणि ट्रान्सलेटर असा रोल तर अवेलेबल आहेच. बरं, आता जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. सर काय एडिटिंगचं बोलणार आहे मी एक 5 मिनिट्स मध्ये. आता पुढचा एक पॉइंट आहे रिसर्च. रिसर्च म्हणजे काय? संशोधन. तर तुम्ही संशोधन करू शकता. ते MA झाल्यानंतर, म्हणजे आता परिताई म्हणाले ना PhD, मी सांगते PhDचे नंतर, पण PhD करू शकता, पेपर पब्लिश करू शकता. आता हे संशोधन कशामध्ये होऊ शकतं? लिंग्विस्टिक्स मध्ये पण होऊ शकतं आणि लिटरेचरमध्ये पण होऊ शकतं. आणि आता एक मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच हा एक आहे, म्हणजे खूप नवीन अप्रोच नाहीये तो, पण मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे सायकोलॉजी अँड लिटरेचर, सोशिओलॉजी अँड लिटरेचर, इकॉनॉमिक्स अँड लिटरेचर, लिंग्विस्टिक्स अँड पर्टिक्युलर ऑथर. तर असं वेगळ्या वेगळ्या असंख्य, म्हणजे त्याच्यामध्ये काही हेच नाहीये, म्हणजे लिमिटच नाहीये. अनलिमिटेड फील्डमध्ये तुम्ही रिसर्च करू शकता. आणि आता तर काय PhD कंपल्सरी केले, तर आपली जबाबदारी आहे की आपण क्वालिटी रिसर्च करायचं. आता कंपल्सरी केल्यामुळे क्वालिटीचा थोडासा इश्यू झालाय, तर यू हॅव टू मेक शुअर दॅट यू गिव्ह क्वालिटी, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट, रायटिंग. रायटिंग म्हणजे लेखन. तुम्ही लेखन करू शकता जर तुमची भाषा चांगली असेल तर. आता लेखन कसं, त्याच्यामध्ये पण भरपूर ऑप्शन्स. कोणाला काही विचारायचं इथपर्यंत? ऑल राईट. लेखनामध्ये तुम्ही कसं कसं लिहू शकता? यू कॅन राईट फॉर व्हेरियस पब्लिशर्स. पब्लिशर्स म्हणजे फक्त प्रकाशक असं नाही, म्हणजे पुस्तकाचे प्रकाशक असं नाही. तुम्ही पुस्तक लिहू शकता, बट आय विल कम टू दॅट लिटल लेटर. तुम्ही यू कॅन राईट फॉर न्यूजपेपर्स. तुम्ही छोटे छोटे लेख न्यूजपेपरसाठी लिहू शकता. आपली अनुजाताई जसं लिहिते, न्यूजपेपरसाठी लिहू शकता, मॅगझिन्ससाठी लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही वेगळ्या वेगळ्या वेबसाईटसाठी लिहू शकता. आजकाल वेब मॅगझिन्स असतात, बरोबर. सो रायटिंग फॉर न्यूजपेपर्स, मॅगझिन्स. त्याच्यानंतर तुम्ही आता पब्लिशर्ससाठी, म्हणजे प्रकाशकांसाठी पुस्तक परीक्षण लिहू शकता जर तुमची भाषा चांगली असेल तर. यू कॅन राईट बुक रिव्ह्यूज. आता बुक रिव्ह्यूज लिहिण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सांगा बघू? तुम्हाला वाचावं लागेल, तुम्हाला पुस्तकं वाचावी लागतील, त्याच्यावर विचार करावा लागेल, आणि रिव्ह्यू लिहिण्याची एक जी टेक्निक असते ती समजून घेऊन तुम्हाला रिव्ह्यू लिहावा लागेल. म्हणजे पुस्तक परीक्षण ते खूप सोपं आहे, खूप कठीण नाहीये ते. तर तो एक भाग होऊ शकतो रायटिंगमध्ये. म्हणजे आता रायटिंगमध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं? जर्नलिस्टिक रायटिंग, वेर यू राईट फॉर न्यूजपेपर्स, यू राईट फॉर मॅगझिन्स. त्याच्यानंतर यू राईट बुक रिव्ह्यूज, यू राईट फिल्म रिव्ह्यूज. हे तुम्ही, तुमची भाषा चांगली असेल तर खूप लिहू शकता. म्हणजे काय काय वेगळं वेगळं. शिवाय तुम्ही तुमचे पर्सनल ब्लॉग्स लिहू शकता. आय एम नॉट टॉकिंग अबाउट व्लॉग्स, आय एम टॉकिंग अबाउट ब्लॉग्स. म्हणजे तुम्ही रेग्युलरली, आता तुम्ही जर फेसबुक वगैरे ऍक्सेस करत असाल तर वेगळे लोक सतत छान छान काहीतरी लिहित असतात आणि सगळेजण ते वाचत असतात, त्याच्यावरती रिमार्क्स देत असतात. तर तुम्ही त्याला ब्लॉग म्हणतात ऍक्च्युअली. तर तो ब्लॉग कशावर तुम्ही लिहू शकता? ज्या विषयावर तुम्हाला ज्ञान आहे. म्हणजे आता इथे आपण भाषा विषयापासून थोडंसं लांब जातो. माझी भाषा पण छान आहे आणि मला दुसऱ्या पण वेगळ्या वेगळ्या विषयांचे नॉलेज, म्हणजे मला म्युझिक आवडतं, सो मी म्युझिकवरती लिहू शकतो, संगीतावर मी ब्लॉग लिहू शकतो. मला स्वयंपाक आवडतो, मी स्वयंपाकावरती ब्लॉग लिहू शकते. मला काय म्हणतात त्याला, ब्युटी सायन्स, म्हणजे मला छान छान राहायला आवडतं, तर मी त्याच्यावरती ब्लॉग लिहू शकते. मला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे, मी त्याच्यावरती, म्हणजे तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडत्या विषयावर लिहू शकता. म्हणजे तुम्ही भाषा विषय घेऊ नका, वेगळा विषय घ्या आणि तुम्ही त्याच्यावरती पण लिहू शकता जर तुमची भाषा चांगली असेल तर. आता पुढचा ऑप्शन, अजून आपण रायटिंग या मुद्द्यामध्ये आहोत, लिखाण. कॉपी रायटिंग. आता कॉपी रायटिंग म्हणजे काय? त्याचा कॉपीराईट RIGHTशी संबंध नाहीये. कॉपी आणि रायटिंग, WRITING. व्हॉट इज कॉपी रायटिंग? कॉपी रायटिंग इज रायटिंग फॉर ऍडव्हर्टाइजमेंट, वर्किंग इन ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सीज. म्हणजे आता तुम्ही म्हणाल, आता हे ऍडव्हर्टाइजमेंट सुद्धा हे ChatGPT वगैरे करून देतात बरं का तयार. पण एक्झॅक्टली ChatGPT कशा तयार करतात? सगळ्यांनी केलेल्या इकडच्या तिकडच्या ऍडव्हर्टाइजमेंटला इकडचं थोडंसं आणलं, तिकडचं थोडंसं आणलं आणि एक ऍडव्हर्टाइजमेंट तयार केली. पण तुम्ही जेव्हा तयार करता ऍज वन ह्युमन टू अदर ह्युमन,
तर त्याचा टोनच काहीतरी वेगळा असतो. आय वॉज टॉकिंग अबाउट कॉपी रायटिंग, म्हणजे रायटिंग फॉर ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज. तर तिथे आपण लिहू शकतो. त्याला म्हणतात एक इंग्लिशमध्ये पर्सुएसिव्ह रायटिंग, म्हणजे दुसऱ्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी, दुसऱ्यांना पटवण्यासाठी की हे प्रॉडक्ट घ्या, ही सर्व्हिस तुम्ही घ्या. किंवा इव्हन प्रॉडक्ट सर्व्हिस तर सोडा, तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये एक अवेअरनेस मेसेजेस वगैरे स्प्रेड करण्यासाठी पण लिहिण्याचं काम करू शकता. फक्त तिथे कसं पोहोचायचं ते मला माहित नाहीये, ते तुम्हाला शोधावं लागेल. ते आपण बघूया नंतर. मी आता तेच विचारणार होतो की हा, तिथपर्यंत नाही तिथपर्यंत कसं पोहोचायचं ते खरंच मला माहित नाही, कारण तो माझा विषय नाही ना. हे काय काय करू शकता हे मी सांगू शकते, पण त्याच्यामध्ये सुद्धा ना एक गव्हर्नमेंट जॉब्स निघत असणार, तर त्याच्यामध्ये थोडंसं लक्ष ठेवून आपण तिथे पोहोचू शकतो. पण तुम्ही करू शकता हे. किंवा नॉन गव्हर्नमेंटवाल्या ऍडव्हर्टायझिंग एजन्सीजमध्ये पण तुम्ही, मीडिया एजन्सीज असतात वेगळ्या वेगळ्या, तिथे पण अजून तुम्ही लहान आहात, थोडं मोठं झालं डिग्री घेता घेता तुम्हाला जर तुम्ही मनात ठेवलं तर तुम्ही त्याच्याविषयी माहिती काढू शकता नक्की. हा, तर हे वेगळंच आहे. ह्याला कॉपी रायटिंग म्हणतात, रायटिंग फॉर ऍडव्हर्टायझिंग एजन्सीज, राईट. आता पुढे, आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही, जर तुमची खरंच भाषा चांगली असेल तर तुम्ही छोटे छोटे स्क्रिप्ट्स, डायलॉग्स, लिरिक्स जशी रिक्वायरमेंट आहे तसं लिहू शकता. ऑलराईट. आता नेक्स्ट पॉइंट म्हणजे कंटेंट रायटिंग. हे आपण अजून रायटिंग मध्येच बोलतो ना, कंटेंट रायटिंग. आता आपण बघितलं की आपण न्यूजपेपर, मॅगझिन्स ह्याच्यामध्ये लिहू शकतो, त्याला पण आपण कंटेंट म्हणू शकतो. पण एक एक टर्मिनॉलॉजी म्हणून जर कंटेंट रायटिंगचा विचार केला तर इट इज स्पेसिफिक काइंड ऑफ रायटिंग फॉर स्पेसिफिक ऑर्गनायझेशन्स ऑर स्पेसिफिक वेबसाईट्स. जसं तुम्ही आता ब्लॉग रायटिंग जेव्हा मी म्हणते, तो ब्लॉग तुमचा स्वतःचा असतो. कंटेंट रायटिंग म्हणजे रायटिंग फॉर समवन एल्स फॉर व्हेरियस सब्जेक्ट्स, म्हणजे जे ब्लॉग्स तुम्ही स्वतःसाठी लिहिणार होतात, रेसिपी बद्दल, म्युझिक बद्दल, ह्याच्याबद्दल त्याच्याबद्दल, ते तुम्ही दुसऱ्यांसाठी लिहिता. दॅट इज कॉल्ड कंटेंट रायटिंग, कंटेंट क्रिएशन. ओके. आणि आता सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात कठीण, जे मी काय केलं नाहीये अजूनपर्यंत, पण एक ऑप्शन आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, रायटिंग युअर ओन बुक्स. तुम्ही स्वतःचं तुमचं पुस्तक लिहू शकता. म्हणजे आपण एवढी पुस्तकं वाचतो, ती आपल्यासारखीच माणसं आहेत की ते लिहितात. मग तुम्हाला जर लिहिता येत असेल तर मग यू कॅन राईट युअर ओन बुक्स. सो दॅट कॅन बी फिक्शन. फिक्शन म्हणजे नॉव्हेल, सायन्स फिक्शन. इट कॅन बी पोएट्री, इट कॅन बी ड्रामा, इट कॅन बी एनिथिंग. जे आपण वाचतो ते सगळं आपण लिहू शकतो. आता इझियर सेड दॅन डन हे मला पण माहितीये, पण मला ह्या विषयावर बोलायचंय तर मी तुम्हाला हे सांगणार. तर कविता लिहू शकता, पुस्तकं लिहू शकता स्वतःची. एखाद्या तुम्ही रिसर्च केलं, संशोधन केलं, तर त्या संशोधनाबद्दल पुस्तक लिहू शकता. सो रायटिंग बुक्स, इट कॅन बी अ पार्ट ऑफ इट. इट कॅन बी अ पार्ट ऑफ करिअर इन लँग्वेज. ऑलराईट. आता पुढचा मुद्दा, एडिटिंग. एडिटिंग आता सरांनी विचारलं होतं एक्सक्यूज आपल्याला. मी, येस. आपण याच्यात पण आहे ना, म्हणजे रिक्स आहे. समजा आपण पुस्तक लिहिलं पण मग ते लोकांना आवडेल हो कितपत हो किंवा हो, नाही, नक्की ते पण नक्की, त्याच्यामध्ये पण रिस्क आहे. पण कसं असतं ना, आता प्रत्येक गोष्ट, आता मी असं नाही सांगू शकत की हे तुम्ही लिहिलं, आता तू पुस्तक लिहिलंस तर इट विल बी द बेस्ट सेलर अँड देन यू विल गेट मनी. असं नसतं. आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटली मनापासून तर ती आपण करतो. आणि पुस्तक लिहिताना फक्त पुस्तक लिहिणं ही करिअर कधी होऊ शकते, जेव्हा तू एकदम एक्सलंट आहेस त्याच्यामध्ये, तरच ती करिअर. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जसं तू म्हटलंस तसं आवडलं लोकांना तरच. पण मग तू रिसर्च करता करता, शिकवता शिकवता, किंवा आपले आपले म्हणजे अनुभव सगळे, तसं तू दुसरी काम करता करता पण यू कॅन ऍक्च्युअली राईट. किंवा आता पोएट्री. आता खरंच तुम्हाला वाटतं का की हे जे आपले सगळे जे कवी आहेत, जे आपण वाचतो सगळे कवी, खूप श्रीमंत होते वगैरे? आता शेक्सपियर, त्यावेळेला शेक्सपियर श्रीमंत नव्हतेच कधी. ते तेव्हा त्यांची एवढी त्यांनी नाटकं लिहिली, ती त्यांनी इन्स्टंटली, म्हणजे अक्षरशः त्यांच्या बुद्धिमत्तेची म्हणजे कमालच म्हणायची, की इन्स्टंट आत्ता मला पैसे हवेत, आत्ता मला हे नाटक खरडून द्यायचे, आणि त्यांनी एवढी छान छान नाटकं तिथे लिहिली. तर तेवढा टॅलेंट आपल्याकडे असेल तरच आपल्याला त्याच्यात पैसे मिळणार. पण हा एक करिअर ऑप्शन नक्की आहे ना, म्हणजे तरी सुद्धा ऑप्शन तर आहे, राईट. आणि तुम्ही दुसरी कामं तुमची करता करता पण पुस्तकं वगैरे लिहूच शकता. आता बघा,
अनुजा बँकेत आहे, जॉब तिला आहे बँकेत. आणि मी तर म्हणते सगळ्यांनी बँकेत जायची पण गरज नाहीये, पण जातात बरेच जण. तर बँकिंग करता करता पण बुक लिहू शकता जर तुमची भाषा चांगली असेल तर. आता पुढचा ऑप्शन एडिटिंग. आता एडिटिंग हा अतिशय एक महत्वाचा. आता पुन्हा त्याच्यामध्ये सुद्धा मेटा AI टेक्नॉलॉजी, चॅट जीपीटी घुसलेच आहेत. पण सेकंड एडिटिंग करावीच लागते तरी सुद्धा. तर आता तुम्ही कोणासाठी एडिटिंग करू शकता? यू कॅन बी ऍक्च्युली. आता एडिटिंग दोन प्रकारची असते बरं का. एडिटिंग ही दोन प्रकारची असते. एक एडिटिंग फॉर कंटेंट अँड सेकंड एडिटिंग फॉर लँग्वेज. फरक समजतो का तुम्हाला? एडिटिंग फॉर कंटेंट म्हणजे काय, की याच्यामध्ये अजून काय घालायला पाहिजे किंवा यातलं काय काढायला पाहिजे. दॅट इज एडिटिंग फॉर कंटेंट. आणि एडिटिंग फॉर लँग्वेज म्हणजे ग्रामर, व्होकॅब्युलरी ह्यातल्या चुका सुधारणे. ते संपूर्णपणे मेटा AI चॅट जीपीटी करू शकत नाही. तर लोक काय करतात, अशा आता एजन्सीज असतात एडिटिंग म्हणजे कॉपीरायटिंग एजन्सीज, एडिटिंग एजन्सीज. तर तिथे आपण जर जॉब केला, आपल्याला मिळालं का, तेच लोक कंटेंट रायटिंग सुद्धा करतात. तर तिथे वेगळ्या वेगळ्या लोकांचे PhD थिसिस, आर्टिकल्स, ऍडव्हर्टाइजमेंट लिहिलेल्या जे जे काही रायटिंग आहे, आणि त्यांच्या संस्थेला जर त्या लोकांवर कॉन्फिडन्स नाहीये किंवा आपल्याला स्वतःवर नाहीये, तर आपण त्या एडिटिंग एजन्सीकडे देतो. आणि मग ते लोक आपल्याला ते करेक्शन्स करून सुचवून देतात. आता याच्यामध्ये एक तिसरा प्रकार आहे, तो ब्लाइंडला थोडा कठीण आहे बरं का. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिज्युअली बघून, म्हणजे कॅपिटल स्मॉल किंवा कुठे पुढे मध्ये आधी काय चुका झाल्यात. आता आपण स्पेलिंग मिस्टेक्स आपण एडिट करू शकतो, पण छोट्या छोट्या चुका काही काही नाही. पण दोन गोष्टीमध्ये आपण करू शकतो, कंटेंटमध्ये आणि लँग्वेजमध्ये आपण एडिटिंग नक्की करू शकतो. आणि मग शेवटचा जो पार्ट आहे व्हिज्युअल एडिटिंग, त्याच्यामध्ये थोडीशी मदत आपण घेऊ शकतो. तर एडिटिंगमध्ये खूप स्कोप आहे. म्हणजे ऍक्च्युली मी स्वतः पण लोकांचे आर्टिकल्स, आता मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जॉब करते, तर माझे इंजिनियर मित्रमैत्रिणी, त्यांना पेपर पब्लिश करायचे असले की माझ्याकडे तो पेपर आणून टाकतात, माझ्या मेलमध्ये त्यांचा पेपर. मग आता हा पेपर मॅडम करेक्ट करून द्या. मग आपण तिथे 4 तास बसून तो पेपर त्यांचं ग्रामर वगैरे करेक्ट करून द्यायचं तिथे त्यांना. तर ही कामं पण ऍक्च्युली आपण पे करून, म्हणजे ऍज अ पेड जॉब आपण तो घेऊ शकतो. ओके, सो दिस इज एडिटिंग. त्याच्यानंतर भाषा, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये भाषेचा कसा उपयोग होतो. आता सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे काय? सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री किंवा म्हणजे कुठे पण तुम्ही जॉब कराल तर तुमची चांगली भाषा असेल तर तुम्हाला त्याचा उपयोग होऊच शकतो. म्हणजे तुम्ही इंटरप्रेटर म्हणून फॉरेनर लोकांबरोबर काम करू शकता, की ज्यांना आपल्या देशाची माहिती हवी आहे काहीतरी एका स्पेसिफिक याच्यात. किंवा रिसर्चर एखादा माणूस इथे आला आणि त्याला इंटरप्रिटेशन म्हणजे त्याला गरज आहे. किंवा ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणजे काय, ऍज अ रिसेप्शनिस्ट, म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये पण भाषेचा खूप जास्त, म्हणजे असं नाही की तुम्ही भाषा विषय घेतलाच पाहिजे तिथे जॉब करण्यासाठी, पण तुमची भाषा जर चांगली असेल, जसं मी सुरुवातीला सांगितलं, इट कनेक्ट्स टू दॅट, की एस्टॅब्लिशिंग गुड रिलेशनशिप, तर त्याचा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला उपयोग होऊ शकतो. ओके, आणि लास्ट पॉइंट आता इज वर्किंग फॉर डिजिटल ह्युमॅनिटी. डिजिटल ह्युमॅनिटी म्हणजे काय? डिजिटल ह्युमॅनिटी म्हणजे आपण सगळे जे वेगळ्या वेगळे ऍप्स वापरतो, वेगळ्या वेगळ्या वेबसाईट्स वापरतो, त्याच्यामध्ये जे इंटरफेसेस असतात, तर तिथे आता हे ब्लाइंडला कितपत करता येणार आहे, तर काही जण ज्यांचे कम्प्युटर स्किल्स, खरंच कम्प्युटिंग खूप चांगलं असतं, ते करू शकतात, पण कितपत करू शकतात माहित नाही. तर ह्याच्यामध्ये इंटरफेस वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये करायचे. म्हणजे सगळं आता इंग्लिशमध्ये येतं. आता तुम्हाला येतं की नाही फोनवरती मराठी, गुगलमध्ये येतं ना, मराठीमधून शोधा. दॅट इज डिजिटल ह्युमॅनिटी. किंवा वेगळे वेगळे ऍप्स जे इंग्लिशमध्ये आहेत, तर ते ऍप्स मराठीमधनं अवेलेबल करून द्यायचे. वेगळे वेगळे गेम्स जे वेगळ्या भाषांमध्ये, इंग्लिशमध्ये आहेत ते जर्मनमध्ये करता येणार. म्हणजे आपल्या वेगळे वेगळे व्हॉइस इंटरफेसेस वेगळ्या वेगळ्या लँग्वेजमध्ये, तर तो एक ऑप्शन आहे. तर तो ब्लाइंडसाठी कितपत फिजिबल आहे ते माहित नाही, पण तो ऑल द सेम हा भाषा शिकल्यानंतर करण्याचा एक ऑप्शन निश्चितपणे आहे अवेलेबल. ओके, तर आता हे सगळे ऑप्शन्स आहेत जर तुम्ही भाषा विषय घेऊन पुढे
शिकायचं म्हटलं तर. ऑलराईट. आता अजून तुम्हाला काही विचारायचं तर सांगायचं. दीज आर माय 10 पॉइंट्स फॉर यू विथ लँग्वेज ऑप्शन्स. ह्याच्यामध्ये म्हणजे हा मेटा AI आणि हे सगळे चॅलेंजेस तर आहेत, पण आता ह्या क्षणी तरी आपल्याला माणसांना मेटा AI कॉम्पिट अजून तरी नाही करू शकत. तो कम्युनिकेट करू शकतो डेफिनेटली, पण कम्युनिकेशन हा एवढाच हे नाहीये. इफ यू वॉन्ट टू रीच हार्ट टू हार्ट, तर मेटा AI ते हार्ट टू हार्ट पोहोचू शकत नाही. आणि गुगल ट्रान्सलेशन, चॅट GPT काहीच पोहोचू शकत नाही. ते पोचायला आपल्यालाच ते काम करायला पाहिजे. फॉर दॅट आता मी जे तुम्हाला लास्टला सांगणार होते की हे सगळं करण्यासाठी काय करावं लागेल आणि काय आहे. आणि तुम्ही म्हणाल की अरे हे तर काय आम्हाला माहितीये, पण आपण ते अप्लाय करतो का, हे तुम्हाला त्याच्यासाठी पहिली गोष्ट डिसाईड करावं लागेल, ठरवावं लागेल की मला हे करायचंय का. ठरवलं मग एक फ्रॉम छोट्या छोट्या टायनी स्टेप्स घेऊन तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायचंय. बट देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. म्हणजे हा मला करायचंय तर मी स्टार्ट करतो, आता असं नाही. अभ्यास करावा लागेल, भाषेचा अभ्यास, साहित्याचा अभ्यास, ह्युमन सायकोलॉजीचा थोडासा अभ्यास, जास्त नाही. पण सगळा अभ्यास करून तुम्हाला एक लँग्वेज एक्सपर्ट म्हणजे चांगल्या प्रकारचं लँग्वेज एक्सपर्ट होता येईल. तुम्हाला फॉरेन लँग्वेज शिकता येईल. आता फ्रेंच, जर्मन जर तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकलात आणि त्याच्यामध्ये खूप एक्सपर्टी मिळवली, आता जॅपनीज शिकू शकतो, इव्हन चायनीज शिकू शकता. चायना इंडो चायना रिलेशन पण खूप ह्याच्यामध्ये आहे. तर कुठलीही भाषा तुम्हाला जी अपील करेल ती शिकून तुम्ही त्याच्यामध्ये करिअर करू शकता. आणि इंग्लिश तर आपली आहेच. म्हणजे माझ्यासाठी तर इंग्लिश इज ॲज गुड ॲज मराठी, दो मराठी इज बेटर, पण तेवढीच मला जवळची वाटणारी. तशाच तुम्हाला वेगळ्या वेगळ्या भाषा जवळच्या वाटू शकतात आणि त्याच्यातनं तुम्ही करिअर पण करू शकता. ओके, सो दॅट्स इट. आता तुम्ही विचारा, तुम्हाला काय विचारायचं असेल तर. सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की भाषा शिकण्याने इन्कम सोर्स काय. हा, आता हेच का हे सगळं सगळं आजकाल म्हणजे मुलांचं पहिलं प्रश्न असतो, याने मला किती पैसे मिळणार आहे. मग मी बँकिंग मध्ये जॉब करतो, राईट राईट मग मी गव्हर्नमेंट जॉब करतो. ते बरोबर भाषा, हिस्ट्री हे घेऊन मला काय मिळणार आयुष्यात. बरोबर आहे. तर ऍक्च्युली हा जो दृष्टिकोन आहे तो आपल्याला थोडासा आता बदलायला पाहिजे. निश्चितपणे. का आता बँकेत जे लोक जॉब करतायत त्यांना तुम्ही जाऊन विचारा भेटून की यार तुम्ही खुश आहात का, हा प्रश्न विचारा. तर ते काय म्हणतील, हो बाबा तसं पाहायला गेलं तर आम्ही खुश आहे, हो. कारण पैसे येत आहेत महिन्याला, पण आम्हाला बरेच वेळा बसून राहावं लागतं तिथे, आम्हाला कामच नसतं, आम्हाला ते आवडतच नाही आम्हाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येकाने आपलं असं काहीतरी निर्माण करणं महत्वाचं आहे. आता तुम्ही बँकेत जर जॉब केलं तर तुमचं असं काही स्किल्स फार राहत नाही. यू आर वर्किंग फॉर द बँक. पण जेव्हा आता तुम्ही म्हणाल की तुम्ही पण प्रोफेसर म्हणून काम करता, यू आर वर्किंग फॉर द कॉलेज, दॅट इज ट्रू, खरं आहे. पण मला जे सांगायचंय, मला बोलायचंय, मला मुलांशी इंटरॅक्ट करायचंय, तर ते मला करता येतं. तर आता भाषा विषयातले मी जेवढे जेवढे ऑप्शन सांगितले, आता परिताई पण सांगतील तुम्हाला, तर त्या प्रत्येक ऑप्शनमध्ये तुमच्या पर्सनल म्हणजे तुमचं पर्सनल काहीतरी जे आहे, तुम्ही आहात, तर त्याला स्कोप आहे, तुम्हाला आणि स्वतःला स्कोप आहे आणि एक त्याच्यामध्ये. प्रसंग, एक मिनिट बोलू का. आणि एक प्रसंग असा आहे की बँकिंग बद्दल आपण बोलतोय ना, तर मागच्या आता काही महिन्यापूर्वी असा आदेश आले होते की बँकमध्ये सुद्धा जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत, ते मराठी, आपलं राज्य मराठी राज्य आहे, तर तिथे असं आलं होतं की सगळ्या बँकर्सनी मराठी बोलायला पाहिजे. तर बरेचसे साऊथ इंडियन वगैरे लोक आहेत त्यांना मराठी येत नाही, परंतु अशा वेळेला सुद्धा ऍज ए मराठी जर आपली चांगली असेल तर आपण नक्की त्यांना मराठी नक्की शिकवण्यासाठी सुद्धा बँक आपल्याला हे करू शकते, कारण बँकांचे ट्रेनिंग्स असतात वेगवेगळ्या स्किल्सवर निश्चितपणे. वगैरे. तर हा एक ऑप्शन म्हणजे हो असतो. हो, म्हणजे भाषा जर तुम्ही वेगळ्या वेगळ्या शिकलात तर तुम्हाला कुठेही फायदाच आहे. पण जसं परिताई म्हणतायत की तुम्ही ना सगळेजण, हे बघा, सगळेजण जर एकाच डायरेक्शनला जायला लागले तर त्या ठिकाणी पहिली गोष्ट सॅच्युरेशन येऊ शकतं. आणि जे लोक आता बँकेत आहेत त्यांना तुम्ही जेन्युइन त्यांची मतं विचारा की तिथे तुम्हाला कशी ट्रीटमेंट मिळते, तिथे तुम्हाला खरंच काम मिळतं का, तुम्हाला समाधान मिळतं का. आणि हम्म. स्वतःच असं आपण काय, म्हणजे आता मी जेव्हा लहान होते आता, तेव्हा बँकिंग हा ऑप्शन काही फारसा नव्हता. पण आपण लहान असताना आपल्याला काय आवडतं त्याच्यामध्ये, म्हणजे मला इंग्लिश खूप आवडायचं तर दॅट मी इज मोस्ट विचार, इम्पॉर्टंट. हा, म्हणजे मी इंग्लिशचा विचार केला. आणि जर तुम्हाला ते इतकंच आवडतं म्हणजे फ्रॉम युअर हार्ट, तर तुम्हाला तिथे कुठे ना कुठे काही ना काहीतरी मिळालंच पाहिजे. हा, आता तुम्हाला एक म्हणजे वर्षाला $1 मिलियन मिळणार नाहीत तुम्हाला, पण आपल्याला काय करायचेत ना $1 मिलियन. मला पण नाही मिळत. आय डोंट गेट $1 मिलियन. या, आय
आय डोंट नो हाऊ मच आय गेट. आता तर मी पार्ट टाइम करते, पहिले तर फुल टाइम करत होते, तर काही असं. पण पण देर इज, आता माझ्या स्टेजला यायला तुम्हाला वेळ आहे, सुरुवातीला तुम्हाला पाहिजे, पण फक्त म्हणजे पैसा पाहिजेच, मी म्हणतच नाही की तुम्ही पैशाचा विचार करू नका, पण केवळ पैसा पाहिजे म्हणून आपण एखादी करिअर निवडणं. मग तुम्हाला बँकेतच जॉब करायचा, मग जा तुम्ही कॉमर्सला आणि मग द्या बँकांच्या परीक्षा. मग आता असं जर काहीतरी की आपल्याला, मग मी आता तर काहीतरी एक वेगळंच मला बोलावंसं वाटतंय, पण परिताईंची परमिशन घेतल्याशिवाय मी ते बोलू नाही शकत. बोलू का परिताई? काय बोलू की नको? बोल ना. मग आपण बँकेचा जेव्हा जॉब करायला जातो, मग आपण म्हणतो नाही मला चांगला रायटर पाहिजे तो पेपर लिहायला, बरोबर की नाही परिताई? एक मोठा प्रश्न आहे सध्या. आहे की नाही? मग तुम्हाला चांगला रायटर का पाहिजे? तुम्हाला स्वतःला तुम्ही जेव्हा बँकेत जॉब करता तेव्हा तुम्ही त्या परीक्षेचं तुम्हाला A to Z येते. आता मी नेटची परीक्षा दिली, आय फेल्ड दॅट एक्झाम फॉर एन नंबर ऑफ टाइम्स. पण शेवटी मला जेव्हा रायटर हवं होतं तेव्हा मी एकच कंडिशन टाकली की इंग्लिश वाचता आलं पाहिजे. सायन्सचा रायटर असला तरी चालेल, सायन्सची मुलगी असली तरी चालेल. अँड आय गॉट दॅट सायन्स का पर्सन अँड आय क्लिअर्ड माय नेट एक्झाम. तर म्हणजे काय म्हणायचंय मला, म्हणजे आता लहान मुलं आहेत आपल्या बरोबर, तर त्यांना मला एवढंच सांगायचं की आपलं स्वतःचं असं काहीतरी असलं पाहिजे की बाबा कोणीतरी मला माझ्यासाठी करेल, मग मी काहीतरी करेन. असं लाईफ चालत नाही कधी, बरोबर की नाही परिताई? म्हणजे कोणीतरी मला ताट पण वाढून मला देईल, वाटतं मी तेजस्वी, जेवेन, ह्या ज्या असं गोष्टी नाही होत. आहेत त्या शाळेपासूनच झाल्या पाहिजेत, म्हणजे हो ना. पर्सनल इंटरेस्ट, पुढचं हे काय. कसं असतं, परिताई आणि तेजस्विनी मॅडम, आपल्या शाळेचा जो अभ्यासक्रम असतो, हो भाषेच्या अभ्यासक्रमाखाली बऱ्याच ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. हो हो त्या ऍक्टिव्हिटीज खरं तर शाळेमध्ये व्यवस्थित अशा राबवल्या गेल्या, ग्रुप हो. ऍक्टिव्हिटी असतील किंवा सिंगल ऍक्टिव्हिटी असतील, मुलांना बोलतं करणे, मुलांना लिहितं करणे, करेक्ट. तर ह्या सर्व गोष्टी असतात. म्हणजे ते झालं तर बरोबर. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला डायलॉग चांगले लिहिता येतात, त्याची विनोद बुद्धी चांगली असते, हो. तर ते सुद्धा लँग्वेजच्या दृष्टिकोनातून तुम्हाला पुढे खूप सुंदर, तुम्हाला हो. तुम्ही त्याचं डायलॉग रायटिंग, आता तुम्ही पिक्चरचं जेव्हा डिस्क्रिप्शन येतं स्क्रीनवर वगैरे आपल्याला दिसत नक्की नाही, नक्की. आपण ऐकतो. कथाकार, ट्रान्सलेशन मध्ये काम असू कथाकार, शकतं. संवाद लेखक हो हो. सगळे वेगवेगळे असतात. वेगळे वेगळे असतात. हा, एकच नसतो कोणी असा, एकाने नाही. कथा लिहिली पिक्चर बनला असं नाही. असं संवाद, नाहीये. पटकथा लेखन असं असतं. इव्हन तर सबटायटल त्या रायटिंग पण अभ्यासामध्ये मोठं काम आहे. हो हो, याला सुद्धा मोठा स्कोप आहे. म्हणजे हे हो, प्रश्नच नाही. काही ब्लाइंड लोक आहेत ना, टीव्ही सिरियल्ससाठी स्क्रिप्ट रायटिंग वगैरे सुद्धा करतात आपल्या ह्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यासाठी फक्त आपल्याला इच्छा पाहिजे, आपली भाषा चांगली, आणि आपल्याला त्याची आवड पाहिजे. आणि तेच म्हणजे एक कोणीतरी करेल आणि मग मी करेन असं कधीही जगामध्ये चालत नाही. हे तुम्ही सगळे जे मेंबर्स आहात तिथे सिनियर आहात माझ्यापेक्षा बरेच जण, परित पण खूप सिनियर आहेत, तर तुम्ही म्हणजे तुम्ही सांगू शकता मुलांना आपलं आपल्यालाच करावं लागतं. हो हो. की कोणीतरी मला करून देईल, माझा रायटर माझा पेपर लिहिल, मग मी जाऊन जॉब करेन. अरे पण बाळा तुला येतच नसेल तर तू काय करणार जर आणि रायटरनी लिहिलं तर? आणि एक छोटं उदाहरण मी देतो, म्हणजे ह्या क्षेत्रातलं, भाषेच्या ह्याच्यातलं. म्हणजे आमच्या अमरावतीमध्ये विजय मुळे आमच्या शाळेचे विद्यार्थी होते, नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय. शिकल्यानंतर नोकरी मिळाली नाही, पण त्यांनी काय केलं, इंग्लिश चांगलं होतं, ते इंग्लिशचे क्लासेस त्यांनी अमरावतीमध्ये सुरू केले. आणि अमरावती तसं जिल्हा जरी असला तरी छोटं शहर आहे, परंतु विद्यार्थी तर होतेच, म्हणजे प्रायमरी पासून ते कॉलेजपर्यंत. बरोबर. पण नंतर ते क्लासेस एवढे पॉप्युलर झाले, मुळे सरांचा क्लास म्हणून, म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपरेशन करत होते पण MP, यायला लागलं. ते आणि इव्हन म्हणजे प्रोफेसर सुद्धा यायला लागले त्याच्याकडे इंग्लिश शिकायला. Correct. आता ते लोह्याला शिक्षक आहेत, परंतु हे त्यांनी केलेलं आहे. म्हणजे याच्यात मी स्वतः सगळ्यात सुरुवातीला इंग्लिशचे क्लासेसच सुरू केले होते आणि माझ्याकडे जवळजवळ 100 ते 150 विद्यार्थी चांगले 3-4 वर्ष होते घरी. आणि मला म्हणजे जॉब आपल्याला काही लगेच मिळत नाही ना, ब्लाइंड असल्यामुळे थोडा वेळ लागतो. एमफिल माझं MA झाल्या मी इंग्लिश शिकवायला सुरुवात केली बाहेरच्या क्लासेसमध्ये जाऊन आणि आपल्या घरच्या घरी. आणि आता सुद्धा मी इंग्लिशचे क्लासेस माझे चालूच असतात, एवढं म्हणजे कॉलेजमध्ये शिकवत असून पण, कारण ती आवड आहे माझी. तर असं तुम्ही पण सगळे करू शकता. बरं, तो माझा निश्चितपणे. पहिला प्रश्न होता, तू PhD कसं नाही केलंस? मी PhD कसं नाही केलं म्हणजे ते करायचंय, अजूनही डोक्यातनं गेलेला नाहीये विषय, कारण माझे दोन्ही भाऊ PhD आहेत आणि मी त्यांच्या आधी म्हणजे सगळ्यात आधी सगळ्यात जास्त शिकणार वगैरे असं म्हणजे माझंच होतं. आता नंतर मी MPhil नंतर थोडंसं स्टॉप केलं, ते स्टॉपच झालं. आणि PhD मी केलं नाही, हेच की जॉब, फॅमिली ज्या काही
महिलांच्या टिपिकल अडचणी असतात तशाच. पण आता मी नक्की विचार करते पीएचडी करण्याचा निश्चित. म्हणजे टिपिकल घरगुती प्रॉब्लेम्समुळे मी केलं नाही. आणि आई बाबा सुद्धा एका पॉइंट नंतर इतके थकले होते की ते म्हणाले, आता तुझ्या शिक्षणाचं आम्हाला टेन्शन यायला लागलं बाई, नको करूस आता. खूप त्यांना त्रास व्हायचा. म्हणजे आता आता कसं आपण कम्प्युटर घेऊन वाचू शकतो, तेव्हा अंबरनाथ सारख्या ठिकाणी रीडर शोधायला त्यांना अक्षरशः दारोदार जा की आमच्या मुलीला वाचून दाखवा जरा, असं करायला लागायचं त्यांना. तर ते कंटाळले, ते म्हणाले आता बस झालं, नाही आम्हाला होत ते सगळं. आणि आता सगळं कम्प्युटरवर एक क्लिक केलं की पुस्तकं अवेलेबल आहेत. आणि हा एक मोठा इम्पॉर्टंट पॉइंट आहे की सगळ्यांना टेक्नॉलॉजीकडे वळायला पाहिजे आता. निश्चितपणे. कारण तुम्हाला लोक व्हॉलेंटियर्स मिळणार नाही आणि नाही किती तुम्ही अवलंबून राहणार. आणि लोकांना इतर कामं असतात. आणि मला अंबरनाथ सारख्या ठिकाणी म्हणजे माझ्या बरोबरच्या लोकांना मुंबईमध्ये रीडर्स मिळायचे आणि मला अंबरनाथमध्ये रीडर्स मिळायचे नाहीत. त्यामुळे मला काय खूप त्रास झाला. म्हणजे मी थ्रू आउट फर्स्ट क्लास मेंटेन केला, बट विथ अ लॉट ऑफ डिफिकल्टी. म्हणजे मला माझं कसं केलं मी ते आता मला सांगायचं. आता इतकी वाढली आहे आणि खरंच आपल्या क्षेत्रात तर कम्प्युटर आणि सगळे फोनने खूपच आपल्याला हात दिलेला आहे. नक्की नक्की. हा जो कार्यक्रम आपण विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेला आहे आणि तेजस्विनीची ओळख करून दिली परिताईनी. पण अजून एक गोष्ट मी सांगतो, म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना, म्हणजे त्यांच्यासाठी मोटिवेटिव्ह आहे खरं तर. तेजस्विनी माझी क्लासमेटच आहे. 1991ला 10वी पास आउट आहे आमची बॅच. आणि त्यावेळेला तुम्हाला सांगतो, म्हणजे 30-35% रिझल्ट लागायचा. जसा आज 98-99% रिझल्ट लागतो ना, तसा नाही. आणि त्यात पण मेरिटवाला जो महाराष्ट्रामध्ये पहिला स्टुडंट आलेला असेल त्याला 95-96% असायचे. तेजस्विनीला 89% होते 10वीला. 90.42 टू बी प्रिसाइज. म्हणजे त्या काळात हे असे पर्सेंटेज होते. किती अभ्यास हे केला असं, त्या तशी जिद्द आपल्याला सध्या धरावी लागणार आणि तसं काम आपल्याला करावं लागेल. म्हणजे हे आपल्यासाठी मोटिवेशन, प्रेरणास्त्रोत, इन्स्पिरेशनल रोल मॉडेल्स आहेत आपल्यासाठी हे. शॉर्टकट टू सक्सेस. तुम्ही म्हणाल की आता मला पटकन काहीतरी पैसे मिळतील, पटकन कुठेतरी. आणि आपल्या एंटायर करिअर गायडन्स सेमिनारसाठी आपण असेच लोक मुद्दाम आणलेले आहेत की जे ब्लाइंड फील्डमध्ये, म्हणजे ब्लाइंडच आहेत आणि ब्लाइंड फील्डमध्ये त्यांनी खूप छान काम केलेलं आहे. म्हणजे अनुभव आहे आणि सक्सेसफुल झालेले आहेत ते. कोणाला प्रश्न आहेत का विद्यार्थ्यांना, की आपण आणखीन जर काही तेजस्विनीला काही सांगायचं असेल किंवा आणखीन कोणाला काही प्रश्न आहेत का ते विचारू शकता तुम्ही, नाहीतर आपण थांबू शकतो इथे. शेवटचं म्हणजे मेहनत, जिद्द या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत आणि टेक्नॉलॉजीचं ज्ञान. आणि आपल्याला जर एखादा विषय आवडला ना, तर असं नाहीये की तो विषय आपल्याला, म्हणजे इट्स नॉट अ केक वॉक की आपल्याला आवडला आता चला सगळं पुढे छान छान, असं नाहीये. आता मला इंग्लिश आवडायचं लहानपणापासून, पण त्या इंग्लिशची स्पेलिंग्स वगैरे आता त्यावेळेला असं कम्प्युटर वगैरे नव्हतं की कोणीतरी आपल्याला ते कम्प्युटर स्पेल करेल. तर माझ्या बाबांनी पॉकेट डिक्शनरी आणली होती. आता इंग्लिश पॉकेट डिक्शनरी ब्रेलमध्ये, तुम्ही जे सायटेड माणूस जे पॉकेटमध्ये ठेवतं त्याचे मोठे मोठे 6 भाग होते. आणि ती पॉकेट डिक्शनरी मी चांगल्याच, मला स्पेलिंग यावे, मला शब्द नवीन नवीन कळावे म्हणून वाचत राहायचे. वेळ मिळाला रिकामा की ती डिक्शनरी घेऊन बसायचं. म्हणजे नुसता तो विषय आवडला. आणि पुढे सुद्धा लिटरेचरमध्ये MA करताना अजिबात सोपं नव्हतं. BA करताना ते सब्जेक्ट समजणं खूप, म्हणजे तुम्ही म्हणाल अरे मला आवडतं पण मला ना येत नाही, आता ते कंटाळा आला, तर कंटाळून चालणार नाही. एकदा तुम्हाला आवडलं, आता आपल्या घरात माणसं असतात, सगळी आपली असतात, ती आपल्याला कधी कधी त्यांचा राग येतो, पण आपण त्या माणसांच्या बरोबर रिलेशनशिप चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. तसाच सब्जेक्ट आहेत आपले आवडते. आपल्याला एखादा सब्जेक्ट आवडला, तो सब्जेक्ट कधी कधी आपल्याला खूप त्रास देऊ शकतो, अरे काय कटकट असं वाटू शकतं, पण वी हॅव टू ओव्हरकम दॅट. म्हणजे मला आता मी जर्मन भाषा शिकायला घेतली, मला गंमत वाटली सुरुवातीला, आता काही कळत नाहीये बाबा, आता सोडून देतो. तर नाही, यू हॅव टू डू युअर बेस्ट. अगदीच आलं नाही तर तुम्ही सोडू पण शकता, पण त्या स्ट्रेचिंग पॉइंटला जाईपर्यंत तुम्हाला करायला पाहिजे. आणि भाषेचं ज्ञान असेल आणि तुम्ही बोलके पण असाल, म्हणजे बोलणं पण असेल तुमच्याकडे, भाषेचं ज्ञान असेल, तर आजकाल तुम्ही पहा बरेचसे प्रवचनकार, कीर्तनकार, यांच्याकडे काय असतं, शिक्षण वगैरे खूप कमी असतं अशा लोकांचं, परंतु भाषेचं ज्ञान चांगलं असतं आणि बोलण्याची कला चांगली असते. आज जे बाबा लोक वगैरे आपण बघतोय, इव्हन आपले काही ऑब्झर्वेशन स्किल्स पाहिजेत, वाचन पाहिजे. असंच आउट ऑफ नो वेअर तुम्ही बोलू नाही शकत, नाही तर तुम्ही वाचन टिकाल मार्केटमध्ये. नाही ना सगळे. काय आहे बेटा, somebody wants to ask something? येस, ठीक आहे, कोणाला काही विचारायचं नसेल तर
खूप छान, एक्सलंट म्हणायला हरकत नाही, पण मला मराठी शब्द येत नाही त्याला. उत्कृष्ट. उत्कृष्ट. उत्कृष्ट हो. सेशन झालं असंच आजचं आपण आपलं सत्र. तास दीड तासाचे आपले 7-8 सेशन्स असतील. आणि खूपच छान आणखीन झालेलं अधिकाधिक आहे. आणि विद्यार्थ्यांना सांगते मी की संध्याकाळी अनुजा संखे ज्या लेखिका आहेत आणि ज्यांनी कवडचे हे पुस्तक लिहिलेलं आहे, त्यांचं आपण सत्र होणार आहे संध्याकाळी 5:30 वाजता. मोठ्या संख्येने जॉईंट व्हा, नाहीतर युट्यूब लिंक नंतर शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे युट्यूब मोटिवेट. बघू नका, तुम्ही या लाईव्ह प्रोग्राम. ओके, धन्यवाद तेजू. थँक्यू सो भेटू मच. आपण. थँक्यू. खूपच छान, ओके. अतिशय Thank you. आवडलं मला. Thank you very धन्यवाद. much. Thank you very much. सुब्रता Thank बोलतेय. you, everyone. Thank you for giving me this opportunity. It was really a pleasure and Thank very you. informative. I will always be available for Snehankit team. Thank you so Thank much. Yeah, you. we Thank are you so much. honored. Yes, we are honored. Thank you very much. Thanks.